पण धुळीवंदनाचा सण हा मोठा, येथे नाही RPLला आनंदाचा तोटा. खरोखरच मित्रांनो, खरोखरच RPL रेपोली प्रीमियर लीग माणगाव तालुक्यातील एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन जर बघाल ना, तर रेपोली प्रीमियर लीगच म्हणता येईल. आज जवळजवळ म्हणायचं झालं तर माणगाव तालुक्यामध्ये 25 ते 30 लीग चालू आहेत, परंतु आयोजन आणि नियोजन दर्जेदार असेल तर ते फक्त आणि फक्त RPL. अंपायर, चला अंपायर जायचं कोणीतरी तिथे. अंपायरचं काम ओंकार जांभरे, कृपया आपण अंपायरिंग करायचे आहे. अविनाश भोईर असेल तर आपण चला एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. याच उक्तीप्रमाणे अविनाश अंपायरच्या भूमिकेमध्ये असणार आहेत. कृपया सर्वांना सांगतो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. स्ट्राईकला येतो विवेक आणि नॉन स्ट्राईकला येतो यश. आणि बॉलिंग मार्फत कोण येणार? तो प्रथमेश मेंडिस, कैसा रेपोलीचा नामांकित प्लेअर ज्याने माणगावमध्ये धुमाकूळ घातली होती, असा मेंडिस यांचा पुढचा चेंडू. विवेक स्ट्राईकला ते विवेक आणि नॉन स्ट्राईकला तो यश. पाहूया प्रथमेश वैयक्तिक पहिला षटक आणि आपला पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन विवेकने मात्र त्याच्यावर आक्रमण केलं आणि विवेकचा मात्र संपलेला खेळ घेतलाय झेल विवेकचा. जागा सांभाळण्यासाठी हरीश पवार. हां पाहूया प्रथमेशचा पुढचा चेंडू काय घडतंय. चांगलासा चेंडू, थोडासा एकच धावावर समाधान मानावं लागलं, ते म्हणजे खरोखरच म्हणता येईल की प्रथमेशच्या पहिल्याच चेंडूवर पहिल्याच षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावून बसला तो म्हणजे विवेक. SY सुपर किंग चला पुन्हा एकदा प्रथमेश. ओ हो हो, ऑटो शॉट यशच्या बॅट मधून कडक असा आलेला हा षटकार. इथे मात्र ताशाचा आवाज न निघता बॅटचा आवाज निघालेला आहे आणि दणदणीत असा आलेला हा एसच्या बॅट मधून षटकार. पाहूया
प्रथमेश प्रथमेशचा पुढचा चेंडू यश साठी असणार आहे. यशनी मात्र पुन्हा एकदा अडशाट पुन्हा एक षटकार. यशनी जर अजून एक षटकार मारला म्हणजे षटकारची हॅड्रिक केली तर आदित्य जांभरे यांच्याकडे 5,000 कॅशबॅक आलेला आहे. मोठं कॅशबॅक आहे. पाहूया. नाही 5,000चा मात्र 5,000 नाही मिळणार. रन्स मात्र मिळतील. एकच एक रन घेऊन संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. यशला जर बॅक टू बॅक 3 षटकार आले तर करण जांभरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि बॅक टू बॅक 3 षटकार आले तर आदित्य जांभरे यांच्याकडून 5,000चं प्राईज. पाहूया एक पुढचा चेंडू मस्त डॉट बॉल. पहिलं षटक मात्र संपलेलं आहे. पहिलं षटक संपल्याच्या नंतर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 14. हॅलो चेक पहा सर, पहिल्या षटकामध्ये अगदी पहिल्या बॉलवरती विवेक गोल्डन डकचा शिकार ठरला. अगदी पहिल्याच बॉलवरती विवेकचं विकेट काढण्यामध्ये जिथं प्रथमेशला यश प्राप्त झालं, पण दुसऱ्या बाजूला या पहिल्या षटकाचं पृथक्करण करायचं झालं ना तर जिकडे 2 षटकार यशच्या बॅटमधून आले आहेत म्हणजे 50-50 असं हे पहिलं षटक राहिलंय. म्हणजे 2 षटकार आले, 14 धावा जिथं पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. मात्र एक विकेटसही त्या ठिकाणी टीम अर्थातच अनबिटेबल वॉरियर्स संघ गमावताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असेल आणि गोलंदाजी मागपत्ती षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता पुन्हा एकदा यश साठी कॅश प्राईज आलेलं विनायक माजरे यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार जर मारले तर 500 रुपये. हॅलो, ओंकार जांभरेकडून सुद्धा 1,000 रुपये आलेले आहेत यश साठी 3 षटकार मारले तर. यशवर मोठा प्राइज लावलेला आहे. 500, 500, 1,000 आणि 5,000. खरोखरच यशच्या बॅटमधून जर षटकार आले तर होळी चांगली साजरी होईल. हॅलो, यश 1,000 रुपये परत. पहा पॉपिंग क्रीज ओलांडली आहे. अर्थातच त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय तो नो बॉलचा, म्हणजे येणारा बॉल फ्रीट असणार आहे. धावफलकाचा विचार केला तर 15 आलेत. फ्रीट वरती आक्रमण चढवलं जाणार का हो यावेळेस? शॉर्ट ब्लेम फेकली आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा आली आहे. अर्थातच 1 बॉलची वॉर्निंग त्या ठिकाणी चांगला स्ट्रोक ब्लाइंड हिट केलाय. पहा अगदी बॉलवर अखेरपर्यंत फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं, डोळे देखील मिटले गेले होते. हा ब्लाइंड हिट आणि जिथं दाबा किती मिळणार?
काय निर्णय आहे? 2 रन्स. पहा या 2 धावा त्या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जरा लाईनमन्स त्या ठिकाणी नाही आहेत आणि अठरा. चला 18 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ जिथं प्रगती पथावरती आहे. कोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, इकडे क्रीज सोडली आहे. तारतम्य बाळगणं फार गरजेचं होतं. चांगली फलंदाजी. बॉल अद्याप फेकले गेले आहेत. धक्का क्रमांक 2 बसलाय. टीम अनबिटेबल. अर्थातच पहिला सामना विजयी ठरले. पहिल्या सामन्यामध्ये अगदी सहजरित्या मोहर उमटवली विजयाची. पण तदनंतर मात्र जर या टीमला अनबिटेबल राहायचं असेल या स्पर्धेमध्ये, या लीगमध्ये, या लीग स्टेजच्या सर्व मॅचेसमध्ये, तर त्या पद्धतीची दमदार कामगिरी करावी लागेल. पुढील बॉल. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फेकी राहिली आहे. 2 धावा इथं देखील आपल्याला पाहायला मिळतील. ऍड होतील, बनल्या जातील. 20 धावा. 20 धावा अद्याप बनल्यात. पहा तुम्हाला खूप साऱ्या धावा बनवाव्या लागतील, कारण प्रथमेश जो एस्टनच्या मागे उभा आहे. यावेळेस फुल टॉस. बॉल गेलाय थेट फाईन लेग बाउंड्री लाईन सीमा पार. डीजे 26 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. पहा धावा येणार, धावा बनणार, पण इथं क्रीज वरती दोन्ही बॅटर्सना एक चांगला जम बसवावा लागणार. तुम्हाला या मॅच मध्ये 50+ बनवणं अनिवार्य आहे, कारण समोर असणार आहे ना तो म्हणजे प्रथमेश. खेळपट्टीवरती घरंगळत राहणारा चेंडू. एक सिंगल घेतली आहे. सिंगलला धावफलक पुढे सरसवलं जाईल. 27 या आकड्यावरती 27. 2 षटकांचा खेळ जिथं संपुष्टात आलाय. 13.5ची सरासरी आपल्याला 2 षटकांच्या अखेरीस पाहायला मिळतीये. म्हणजे जर याच सरासरीनं पुढे गेले ना तर फक्त 40 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पण इकडे तुम्हाला 50+ बनवण्याचं टार्गेट असणार आहे, कारण अगेन्स्ट तुम्ही खेळताय प्रथमेश मेंडिसच्या. अर्थातच मागच्या मॅच मध्ये अगदी सुरुवातीला आला. पहिल्या 2 बॉलवरती त्यांनी षटकार चौकार लगावला. 2 बॉलमध्येच एका षटकामध्ये ती मॅच फिनिश केली होती. 21चं ते टार्गेट होतं. म्हणजे विचार करा कशा पद्धतीचं अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला या 3ऱ्या षटकामध्ये म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये खेळावं लागेल. दोन्ही बॅटर्स म्हणजे हरेश आणि कल्पेश हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि या दोन्ही बॅट्समन्सवरती, या दोन्ही बॅटर्सवरती एक मोठी जबाबदारी टीम मॅनेजमेंटनं. लो फुल टॉस आहे. बॅट स्विंग झाली हातामध्ये. बिडअपच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होत असताना जिथं 2 पूर्णत्वास नेलेत, 3रीचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. इथं धावा येणं फार गरजेचं आहे, मग त्या कशाही असू द्या. आणि आता मात्र या 3 धावा आलेल्या आहेत. 3 धावा ऍड होतील, 30 बनल्या जातील. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. पॉवर आहे, पॉवर आहे. फक्त कनेक्ट होणं गरजेचं आहे. बॉलवरती तुम्हाला अगदी नजर रोखून ठेवावी लागेल. रीड करावं लागेल तुम्हाला गोलंदाजाची ऍक्शन, ज्या पद्धतीनं अँगलनी गोलंदाजी केली जाते.
फुल लेन डिलिव्हरी यावेळेस नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. बॉल भरकटला डावबॅस्टीच्या बाहेर. यायचंय टीम एस व्ही फायटर्स विपक्ष समर्थ 11. सामना क्रमांक 8 असेल. एस व्ही फायटर्स बनाम समर्थ 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी पुढील मॅचचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. इकडे 34 धावांचं टार्गेट आहे. 34 धावांचं लक्ष आहे. तुम्ही पाहताय रेपोली प्रीमियर लीग. अर्थातच हे 5वं पर्व आहे. सामना क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. विवेक नाडकर खऱ्या अर्थानं ज्याच्या टेम्परामेंटची आता मात्र परीक्षा असणार आहे, कारण अगेन्स्ट समोर असेल तो म्हणजे मैनिस प्रथमेश वाडवल. अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतो. फेअरलेस क्रिकेट सातत्यानं तो खेळत आलाय. या मैदानावरती अतिशय चांगल्या रीतीनं या खेळपट्टीवरती सातत्यानं त्याचं सादरीकरण राहिलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जी लो टोटल बनवली आहे 33 बनवले, 34चं लक्ष आहे. हे कशा पद्धतीनं रोखणार टीम अनबिटेबल वॉरियर्स एस वाय किंग्स संघाला. अर्थातच एस वाय सुपर किंग्स हा एका मजबूत स्थितीमध्ये जोपर्यंत प्रथमेश वाडवळ खेळपट्टीवरती राहील निश्चितपणानं विजयाची हमी एस वाय सुपर किंग्सकडे असणार आहे. पुढील मॅच आणि पुढील मॅचचं नाणेफेक आपण त्या ठिकाणी करूयात. चला यश या टीम एस व्ही फायटर्स विपक्ष टीम समर्थ 11 या दोन संघांच्या दरम्यान. हॅलो, पुढचं नाणेफेक करण्यासाठी मी आमचे नवनाथ डमाल
MSCP महावितरणचे रिटायर्ड कर्मचारी, वसई एक्सप्रेस ज्या नावाने ओळखले जाते ते आमचे नवनाथदादा डमाल यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी पुढील मॅचचा नाणेफेक हा केला जाते. तर प्रथमेश आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जे हे रणकंदन फुंकलंय ना, करण ढेपे मैदानाच्या आतमध्ये आहे. टॉचविन समर्थ 11 क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं, पहिल्याच बॉलवरती मेंडिसनं अगदी तंबूचा रस्ता दाखवला विवेकला. उत्तरार्धाच्या खेळामध्ये देखील त्याच ताकदीची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? सन्माननीय ढमाल साहेब आले, त्यांचं आपण कृपया स्वागत करायचं आहे. टीम रेपोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून विनंती असेल, भोसलेकर साहेब या, आपलं शुभ हस्ते आपण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे. या सर, पुढे या. पहिला बॉल वरती पहिला वार गेलाय फुका. ही मोठी चूक केली आहे पहा. झेल सोडलाय कुणी? हरेश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. हरेशना झेल सोडलाय कुणाचा? तर प्रथमेशचा. पहा, ही संधी निर्माण केली होती. मित्रांनो, संधी आपल्या वाट्याला एकदाच येत असते, ती वारंवार तुमचं दार ठोठावणार नाहीये. त्या अपॉर्च्युनिटीला तुम्ही ओळखा. ती अपॉर्च्युनिटी जर तुम्ही ओळखली नाहीत ना, तर तुम्ही गमावून बसाल, खूप काही गमावून बसाल. जर इथून पुढे प्रथमेशची बॅट बोलली ना, तर ही मॅच गेली म्हणून समजा. पहिल्या बॉलवरती विवेक ढेपेनं संधी निर्माण करून दिली होती. स्वतः संघमालक यष्टांच्या मागे हरेश आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं हा झेल धरणीला दान केलाय. मिळालेल्या संधीचं सोनं प्रथमेश करणार यात तीळ मात्र शंका नाहीये. पण पुन्हा एकदा ही संधी टीम अनबिटेबल वॉरियर्सच्या वाट्याला येणार नाहीये. वा, काय मॅच आहे. ओ, इथं देखील बॉल लिव्ह केलाय. हा प्रेशर आहे, हा दबाव आहे. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस बाईटच्या स्वरूपात एक अशा 2 धावा आल्यात. मॅच अतिशय क्रुशियल असणार आहे. पहा, तुम्ही धावा बनवल्यात फक्त 33 आणि या 33 तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. आणि अशा चुका जर वारंवार तुम्ही कराल ना, तर निश्चितच ही मॅच तुमच्या हातून गेली म्हणून समजा. 3 धावा आल्यात, जिथं एक बॉल फेकलाय. पहिल्या बॉलवरती प्रत्युत्तर देण्याचं काम विवेकनं जरूर केलं होतं. आता मात्र प्रथमेश पहा, जी संधी मिळाली ना, त्या संधीचं कसं तो सोनं करणार, त्याला ठाऊक आहे या विकेटचं मोल. ओ, यावेळेस बॉल फेकलाय बीमर, पंचांकडून इशारा आलाय नो बॉलचा. आता मध्ये बॉल ग्रीप झाला नाही. पुन्हा या 2 धावा आल्यात. येणारा बॉल फ्रीडचा असेल. चुका आणि चुका, वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, ही चूक अगदी गोड चूकही ठरू शकते. येणारा बॉल फ्रीडचा असेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. समोर करण ढेपे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग टान्स पहा या खेळाडूचा. फुल बॅक लिफ्टचा वापर. यावेळेस बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमा पार. अलाय हा चौकार. डीजे 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक ढेपे, सॉरी करण ढेपे मैदानाच्या आतमध्ये ऑन साइड मध्ये चांगला फटका सजवलाय.
तद्वत मात्र लॉंग ऑनला प्रोटेक्शन एक सिंगल पाहायला मिळतीये. 10 धावा स्कोर कार्डवरती लावल्यात, जिथं पहिल्या षटकाचा खेळ अद्याप प्रगतीपथावरती आहे. इथं टीम अनबिटेबल संघाला ना आता मात्र विकेटची दरकार आहे. जर एखादा ब्रेक थ्रू आला तर निश्चितच थोडं कमबॅक या मॅचमध्ये होऊ शकतं. यावेळेस चांगला गॅप फटका आलाय पहा, कव्हर आणि मिड ऑफच्या मधून बॉल गेलाय अलॉंग विथ कार. ती येते प्रथमेश वाडवलची. त्याला संधी मिळाली, खऱ्या अर्थानं निर्माण करून दिली हरेशने. आणि तदनंतरचा हा कव्हर ड्राईव्ह अफलातून अप्रतिम, जिथं चौकार आलाय. या 4 धावेनं धावफलक 14 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याचशा धावा खर्च केल्यात सर. पहा कॅच पुन्हा किती इम्पॉर्टंट ठरली या मॅच मध्ये. चांगला बॉल आहे, या बॉलवरती चांगली कंट्रोल पाहायला मिळाली आहे. या पद्धतीनं तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थाने या अँगलनं तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. पहा धावगती जरी कमी असली ना तरी बिलीव्ह अँड अचीव्ह. स्वतःमधला सेल्फ कॉन्फिडन्स जागा करा, स्वतःमधला आत्मविश्वास जागा करा. समोर जे उद्दिष्ट तुम्ही ठेवलंय ना या स्पर्धेमध्ये, ते उद्दिष्ट साध्य करण्याकरिता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुम्हाला ते अचिव्हमेंट आणि ती अचिव्हमेंट करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये खूप सारी मेहनत ही घ्यावीच लागेल. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 15 धावा त्या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे. म्हणजे पहिल्या षटकाच्या अंती बनल्यात ना त्या 15 बनल्यात. अजूनही जर विचार केला ना तर 19 धावांची गरज असणार आहे या मॅचमध्ये. बॉल मात्र हातात शिल्लक असतील ना ते म्हणजे 12. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश, एक छोटा गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतो. एक युवा गोलंदाज आहे. समोर मेंडिस असणार आहे. कशा पद्धतीने फेस करणार. ओ पहिला बॉल स्लॉट मध्ये टाकलाय, त्याला आउट ऑफ दी प्लॉट पाठवलाय. एक झेल पहिल्या बॉलवरची. ओळखली असती, तो झेल कॅरी केला गेला असताना तर या मॅचमध्ये टीम अनबिटेबल वॉरियर्स अद्याप राहिली असती. पण आता मात्र प्रथमेशनं सुरुवात केलाय. 21 बनल्यात स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही वाटचाल आहे विजयाकडे, तो मात्र आता आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, संधी जो निर्माण करतो ना तो खरा भाग्यवान. संधी ज्याच्या वाट्याला येते ना तो खरा नशीबवान. आणि जो संधीचं सोनं करतो ना तो खरा विजेता. इथं विजेता व्हायचं आहे. या रेपोली प्रीमियर लीग वरती आपलं साम्राज्य निर्माण करायचं आहे. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा फ्लिक केलाय बॉलला. बॉल चाललाय हुळकावणी देऊन, मात्र पुन्हा एकदा हरेशला शोधत बॉल गेलाय. पहा तिकडे या 2 धावा आल्यात. आज हरेश आणि बॉल यांचं काहीतरी वेगळंच नातं आहे. जिथं हरेश आहे तिकडेच बॉल चाललाय. या 2 धावा आल्यात. 2 धावेनं धावफलक पुढे जाईल ते 23 या आकड्यावरती. 34चं टार्गेट आहे आणि आता मात्र 23 लावल्यात. अपटलेला बॉल त्यालाही पाठवले लॉंग लेग सीमा पर. आणखी डीजे. चला 5 धावांची आता मात्र गरज असेल. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यानंतर जरा स्कोररचं काम कुणीतरी पाहायचंय. स्कोरर करता कुणीतरी यायचं या मॅच नंतर. 34चं टार्गेट होतं, जिथं पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि तदनंतर मात्र ही मॅच आता कुठंतरी फिनिश करण्याचा प्रयत्न प्रथमेशकडून असणार आहे. सन्मान दिलाय या बॉलवरती, डिफेन्स केलाय, कुठलीही धाव घेतली नाही आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते आहे.
म्हणजे एक मोठा फटकाच खेचून ही मॅच तिथं संपवायची आहे, त्या मॅचला फुल स्टॉप लावायचं आहे, असंच काहीतरी मनामध्ये असणार आहे. ओ यावेळेस दांडी गुल प्रथमेश वाडवल माघारी. म्हणजे संघाकरता धावा त्यांनी जमवल्यात, 29 बनल्यात, 5ची अजूनही गरज असेल. सौरभ नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इनॅट बॅट नंबर 3 टीम SY सुपर किंग संघाच्या माध्यमातून पुन्हा लो फुल टॉस बॉलला पाठवलं थेट सीमा पार, मॅचला लावलाय फुल स्टॉप. दुसरा सलग सामना जिंकलाय टीम. समर्थ 11 चला या मैदानाच्या आतमध्ये चेतनजी. चला दुसरे पंच रेडी करा. कमेडी पंचांचं काम पाहायचं आहे कोणीतरी. विवेक ओमकार करण चला या. विवेक कोणतरी बघा पंचन करता. चला या ओंकार. तर महत्त्वाची मॅच असणार आहे दोन्ही टीम्स करता.
जिकडे यश शिंदे आपल्याला फलंदाजी करण्याकरता क्रीजवरती पाहायला मिळतील. हॅलो, धन्यवाद सर. पाहूया, जाऊया मैदानामध्ये. सुजित स्ट्राईकला तर सुजित आणि नॉन स्ट्राईक आहे तो म्हणजे यश. ज्याच्या नावातच यश आहे. सकाळपासून आपण बघतोय की ज्याच्या नावामध्ये यश आहे त्याच्या पुढे अपयशच नाही, असा यश शिंदे यशवी फायटरचा एक चांगलासा दर्जेदार प्लेयर. आणि प्रकाश टू सुजित.